बने बने यांची कॉमेंट्रेटर्स कडे मागणी आहे, आम्हाला बॉलिंग देण्यात यावी. बॉलिंग संघासाठी पहिलं शतक घेऊन आलाय तो सुशील. शुभम मोदी आपल्या संघासाठी काय करतो? का थांबलो? चला स्कोर. ओके ओके. नॉन स्ट्रायकर कोण आहे? नॉन स्ट्रायकर साठे कॉलेज आणि कर्टन कॉलेज आणि टॉस साठी यायचं इकडे. प्रथमेश आणि मेराक दोघेही स्ट्रायकर. मागची मॅच चांगले खेळले दोघं. बघूया आता काय करतायत. मागच्या मॅच मध्ये ज्याने 50 मारले होते तो शुभम. आता बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. त्याच्या जर्सीवर 0 जरी असलं. उर्फ मेराक. मेराक मेराक. काय झालं? खरंच सिरियसली करतो की कसं काय सीन आहे? नाही ना, घाबरलो ना. यश नवले इथे नाही मिळणार स्लॉट चेंज करून, खेळावाच लागेल हा मॅच. आशिष सरांना विनंती आहे की इकडे येऊन वातावरण गंभीर करू नये. यश नवले ही सगळी नावं काल द्यायची होती, तुम्ही आता आलात आणि आता त्यांच्यावर प्रेशर टाकताय. पहिला बॉल षटकार. जबरदस्त असा षटकार. लाजवाब षटकार मेरकच्या बॅट मधून. मेराकचा ऍटिट्यूड दाखवतोय की तो किती रन करू शकतो. आणि हा विकेट. कमबॅक. कमबॅक. अप्रतिम कमबॅक. बॉलरचं नाव सुशील. सुशीलने खूपच चांगला गोलंदाज केला होता. डेक्कन चार्जर्स मध्ये आरपी सिंग परत येताना या विकेट नंतर आता संहिताला 2 मॅच नंतर आपण अमेय परब यांना फील्डवर बघत आहोत. चला आणि पहिल्या ओव्हर मध्ये 1 6 विकेट वाईड बॉल. मांजरांचा अतिक्रमण. डायरेक्ट हिट मारलाय. काय निर्णय, काय निर्णय. जोरदार पळालाय बॅट्समन, पण नॉट आउटचा इशारा पंचांचा. कॉमेंट्री मध्ये निर्णय हा अंतिम राहील. अप्रतिम थ्रो होता रोहित शिवलकरचा. डायरेक्ट हिट पण नॉट आउट. ही दुसरी विकेट. अप्रतिम बॉलिंग सुशील याची. दोन्ही विकेट त्रिफळा चिट केल्या त्याने. बॅटिंग टीमला कमबॅक करावा लागेल. 2 विकेट गेल्या आहेत, रन पण फार नाही आहेत. जबरदस्त असा शॉट. डीएसच्या बॅट मधून षटकार. ऐकताना बॅटिंगची टीम. बने हळूच बॉलिंगची अपेक्षा करताना मागणं मला बोट दाखवतायत. बोटांचा खेळाडू निखिल बने. वाईडने सुरुवात केली आहे. स्पेलिंग मध्ये मिस्टेक असलेले राहुल बॅटिंग करताना. हा जोरदार टोलवण्याचा प्रयत्न होता, पण एज लागली आहे आणि चांगली फिल्डिंग योग्य जरा. शॉट, खणखणीत शॉट. 11 खेळाडू बघतच राहिले. राहुल असंच. माझे दुसरे कॉमेंटेटर मित्र यांनी बॉलिंग टाकताना बोलू नये अशी त्यांना विनंती आहे. ऋषी मुरकर,
2 ओव्हर 23 रन. ज्या नवीन पिढीने ऍडम गिलक्रिस्टला किपिंग करताना बघितलं नसेल त्यांनी आशिष पात्रे यांना किपिंग करताना बघावं. केतन साळवी गोलंदाज. उत्कृष्ट असे लेखक केतन साळवी. वाईट चेंडू. केतन यांना लाईन सापडत नाहीये. अमेय परब नुसत्या उड्या मारताना कोणाच्या जीवावर ते नाही माहित पण ते मारतायत. अमेय परब यांचं थोडस वजन वाढल्यामुळे त्यांना हा बॉल पकडता नव्हता आला. यश नवले स्कोर सांगा की. 33. 3 ओव्हर 33. 3 ओव्हर 33 आणि शेवटचं षटक घेऊन येतंय. गोलंदाजाचं नाव सांगा. गोलंदाजाचं नाव रोहित. नॉमिनेशन काढायचे आहेत आपल्याला. गोलंदाजाला केतन काहीतरी कानमंत्री नियम समजवताना. चकवा. गिलक्रिस्ट. छान टोलवलेला चेंडू पण एकच धाव मिळेल. प्रयत्न आहे त्यांचा. त्यांना मॅक्झिमम रन हवेत पण सुंदर असा शॉट. लोअर फुल टॉस सिक्सरला टोलावण्यात आलेला आहे. शेवटचा चेंडू बघूया काय होत आहे. सुंदर असं टोलवलंय. पुन्हा एकदा 6 रन. सुंदर अशी इनिंग. शेवटच्या बॉलला चांगला खेळ खेळले. व्हेरी गुड. शशांक सिंगचा वॉक घेऊन दिवेश. यश नवले स्कोर किती झाला. 48 पाहिजे जिंकायला. 48 रन्स हव्यात जिंकायला संहिता क्रिएशनला. संहिता क्रिएशनला संधी आहे पुन्हा कमबॅक करण्याची. आठवा तुम्ही तुमचे ते दिवस. रात्रभर जागून केलेली बॅटिंग आठवा संहिता क्रिएशन. राजस्थान रॉयल सारखी शांत संयमी टीम तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही. आशिष पात्रे सरांच्या पुढच्या 15-20 सेकंदात कॅप्टन्सी खाली पुढचे फलंदाज आता पाठवा. ठरवतात कोण फलंदाज पहिले येणार. स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर. गणपती बाप्पा मोरया झालेला आहे. लवकर आपले बॅट्समन पाठवायचे आहेत. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आयोजकांची बिर्याणी खाऊन झाली असेल तर जरा आयोजकांनी इकडे यावं. क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. फलंदाजांना विनंती आहे की त्यांनी क्रीजवर यावं. संहिता क्रिएशन 48 रन जिंकायला हवेत. आणि श्रमेश बेटकर, रोहित शिवलकर, रमेश बेटकर आहेत. MHJ चे सौरभ गांगुली. उत्कृष्ट असे फलंदाज.
साजन रोहित चिवलकर जे नेहमी टुर्नामेंट खेळत असतात, चांगले फटकेबाजी करतात. बघूया आता आपल्या टीमला विजयापर्यंत पोहोचवू शकतायत का. आणि गोलंदाज आहे आयुष. आयुष्याच आयुष्याचं आहे का तुझं नाव. आणि हा हेलिकॉप्टर शॉट मारला होता रोहित शिवलकर यांनी, पण डॉट बॉल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. वाईड चेंडू. आणि या डेंग्यातून बॉल गेलेला आहे. कोंबडी सोडलेली आहे आणि हा चौकार. पॉवर प्ले मध्ये चौका मिळालाय. रोहित शिवलकर. रोहित शिवलकरने गॅप शोधलाय, सुंदर असा गॅप. 4 रन. हा जोरदार मारलेला चेंडू, पण यश नवले यांना सापडला प्रफुल्ल आहे यांनी ball. पायाने बॉल अडवल्यामुळे एकही रन त्यांनी नाही. हातातच 3 टप्पा कॅच घेतलेली आहे. Direct ball आणि- आणि हा सिक्सर रोहित शिवलकर यांच्या बॅट मधून. अगदी खालच्या भागाला जाऊन लागल्यामुळे 6 No shot. अंपायर हा नो बॉल आहे का. नाही, No ball नाहीये. एन्जॉय करताना रोहित शिवलकरची. रोहित षटकातला शेवटचा चेंडू. लेग अंपायर. खूप सुंदर गुड असा फिल्डिंग, प्रयत्न. गुड फिल्डिंग गाईज. धावसंख्या झालेली आहे 11. हा उत्कृष्ट झेल जर घेतला असता तर रोहित शिवलकर यांची इनिंग आता इथेच संपली असती, पण त्यांना एक जीवनदान मिळालंय. बघूया ते त्याचा उपयोग कसा फलंदाजी करतात. करायला आता फलंदाजी करायला आलेत रमेश बेटकर. बॉलरचं नाव प्रथमेश, माहित होतं मला. PR राहुल बॉल टाकायच्या आधीच ओरडणारे PR राहुल. टॉप एज लागून छुपा कॅप्टन यश नवले. कडक असा शॉट मारलेला आहे रोहित शिवलकर यांनी. रोहित शिवलकर नेहमी खेळताना बॅट अशी गरागरा फिरवतात आणि नंतर बॉल आल्यावर बॉलला टोलवतात. 6 रन. जोरदार असा फटका, ग्राउंड शॉट, 4 रन. रोहित शिवलकर पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येताना आम्हाला थोडी भीतीच वाटते. गदाधारी भीम. बावीस झालेली आहे धावसंख्या. पुन्हा एकदा जोरदार शॉट आणि हा नो बॉल. नो बॉलला षटकार मारलेला आहे रोहित शिवलकर यांनी. षटकार. त्यांना त्याची लय सापडली आहे. कडक जोरदार असा फटका मारलाय, पण एकच रन. रमेश बेटकर त्यांचं काम बरोबर करत आहे. एक एक रन धावायचं आहे आपल्याला. 2 षटकं झाली आहेत. रन किती झालेत? 2 ओव्हर 10 बॉल 18. 10 बॉल मध्ये 18 पाहिजेत. रोहित शिवलकर आणि रमेश बेटकर या दोघांनाही सांभाळून खेळावं लागेल जर ही मॅच जिंकायची असेल संहिताला. ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे संहिता क्रिएशन साठी. हे षटक घेऊन येत आहे गोलंदाज नाव सांग. दिवे. दिवेश हे षटक घेऊन येत आहे. बघूया तिसरं षटक कसं टाकू शकतोय तो. 10 बॉल 18 धावांची गरज. वाईड बॉल. वाईडने सुरुवात केली आहे. कीपर सांगतायत बिंदास टाक. बघूया बिंदास टाक बोलून अजून एक वाईड टाकलेला आहे. बिंदास टाक. तिसरा वाईड. स्ट्रॅटर्जी काहीतरी वेगळी दिसते. कदाचित
याच्या नंतरचा बॉल आत येऊ शकतो. बॉलर कदाचित प्रेशर मध्ये आलेला आहे रोहित शिवलकर यांची बॅटिंग बघून. यश नवलेचा मोलाचा कानमंत्र. प्रेशर मध्ये बॉलर. शब्बाश यश नवले. आता बिंदास नको टाकू असं सांगितलेलं आहे साईड यश चेंज केली आहे नवलेने. त्यांनी. साईड चेंज करून त्यांनी स्टंपात बॉल टाकला. 1 रन रोहित शिवलकर यांना. ही मध्ये स्ट्रॅटजी रमेश बेटकर यांना सांगण. आणि आणि हा षटकार रमेश बेटकर यांच्या bat रन पण कडून. नाही अडवू शकले ते. 6 रन. रमेश बेटकरला त्यांच्या बॅटिंगची आठवण झालेली आहे हा षटकार बघून. आणि ही चोरटी धाव. 1 रन. सहा रन. आणि हा विनिंग सिक्सर रोहित आणि या शिवलकर. शॉटने मी म्हणालो होतो ही टीम डेक्कन चार्जर्स आहे, यांना आठवण करून द्यावी लागते. रोहित शिवलकर आणि रमेश बेटकरच्या पार्टनरशिपने ही मॅच रमेश बेटकर जिंकवली आणि आहे. रोहित शिवलकर अत्यंत यांनी चुरशीचा नो सामना झाला. लॉस ही मॅच जिंकलेली आहे. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. हे माझे जे सहयोगी पुढच्या commentator दोन्ही आहेत, ते मला संघांना shot बोलू सांगण्यात देत येत आहे नाही. की त्यांनी लवकरात लवकर मैदानात यावं. साठे नाट्य पर्व आणि कर्टन कॉल प्रोडक्शन